चाहे कोई मुझे जंगली कहे, बदन पे सितारे, दिल के झरोखे में गोविंदा आला रे आला, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, ओ हसीना जुल्फो वाली. असं कोणतंही गाणं म्हटलं की आपल्या समोर चेहरा येतो तो शम्मी कपूर यांचा. आपल्या नृत्याने वातावरण भारून टाकणाऱ्या या अभिनेत्याचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईत झाला. पृथ्वीराज कपूर हे त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते होते, तर आई रामसरणी ह्या एक गृहिणी होत्या. राज कपूर हे त्यांचे मोठे बंधू, तर शशी कपूर हे त्यांचे बंधू त्यांच्याहून 6 वर्षे लहान होते. पृथ्वीराज कपूर हे कोलकाता इथं सिनेमांमध्ये काम करत असल्याने तिथेच ते काही काळ स्थायिक होते. त्यामुळे शम्मी कपूर यांचं बालपण काही काळ तिथेच गेलं. मॉन्टेसरी एज्युकेशन अँड किंडरगार्टन इथं ते शाळेत गेले. इथे लहान मुलांना पुस्तकांबाहेरचंही ज्ञान दिलं जात असल्याने मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. यातूनच शम्मीही घडत गेले. काही काळानंतर मुंबईत परतल्यावर त्यांनी आपलं पुढील शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल आणि डॉन बॉस्को स्कूल इथून घेतलं. पुढे ते काही काळ रुईया महाविद्यालयातही होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. 1948 मध्ये त्यांना 50 रुपये महिना इतका पगार मिळायचा. जीवन ज्योती हा 1953 मधील सिनेमा त्यांचा सिनेसृष्टीतील पदार्पणाचा सिनेमा. ग दि माडगुळकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं होतं. चांद उस्मानी या त्यांच्या यातील नायिका होत्या. मात्र सिनेमा फार काही जादू दाखवू शकला नाही. त्यांच्या करिअरची सुरुवातच अपयशाने झाली. रेल का डिब्बा हा त्यांचा दुसरा सिनेमाही फ्लॉप झाला. नकाबचंही तेच झालं. लैला मजनूने हा फ्लॉपचा कित्ता गिरवला. 1953 ते 1957 या काळात त्यांचे जवळपास 17-18 सिनेमे फ्लॉप झाले आणि सगळेच आपटले. मात्र 1957 हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार होतं. सिनेमा आला तुमसा नहीं देखा. या सिनेमामुळे त्यांना स्वतःची स्टाईल सापडली. सिनेमा हिट झाला आणि शम्मी रातोरात स्टार झाले. दिल दे के देखो हा त्यांचा सिनेमाही सुपरहिट झाला. यातली जवळपास सगळीच गाणी गाजली. कॉलेज गर्ल सिनेमानेही उत्तम गल्ला जमवला. वैजयंती माला यात नायिका होत्या. 1961 साली सिनेमा आला जंगली आणि शम्मी कपूर यांना प्रचंड स्टारडम मिळवून गेला. यातील चाहे कोई मुझे जंगली कहे या गाण्याने तरुणांना झपाटून टाकलं. आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. राजकुमार या 1964च्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. यात पृथ्वीराज कपूर यांनीही काम केलं होतं. प्रोफेसर सिनेमाही हिट झाला. याचे नंतर अनेक रिमेक झाले. दिल तेरा दिवाना मध्ये त्यांनी प्रेक्षकांना हसवलं. मेहमूद यांनीही त्यांना यात चांगली साथ. चायना टाउनने चांगली कामगिरी केली. यात शम्मी यांनी दुहेरी भूमिका साकारली. काश्मीर की कली शम्मी यांच्या करिअर मधील एक अत्यंत गाजलेला सिनेमा. यातील तारीफ करू क्या उसकी हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. ब्लफ मास्टरने बॉक्स ऑफिस गाजवलं. गोविंदा आला रे आला हे यातील गाणं दहीहंडीच्या काळात महाराष्ट्रातल्या गावोगावी वाजवलं जातं. तिसरी मंजिलने प्रेक्षकांना वेडं केलं. खुनी कोण हे कळून सुद्धा ऑडियन्स हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहायला यायचे. हेच या सिनेमाचं यश आहे. यातील ओ हसीना जुल्फो वाली हे गाणं आजही लोक आवडीने ऐकतात. ब्रह्मचारी सिनेमानं प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी खेचली. यातील शर्मिला टागोर यांच्या बिकिनी सीनने त्या काळी खळबळ उडवून दिली. या सिनेमासाठी त्यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पगला कही का या सिनेमात तिसरी मंजिलचीच बऱ्यापैकी टीम होती. त्यामुळे सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने प्रेक्षकांना निराश केलं. या काळात शम्मी यांचं वजन खूपच वाढत चालल्याने त्यांच्या रोमॅन्टिक भूमिकांवर मर्यादा येत गेल्या. त्यांचे सिनेमेही फारसे चालेनासे झाले होते. अशातच अंदाज हा सिनेमा आला. यात राजेश खन्ना यांची केवळ 10-12 मिनिटांची भूमिका होती, पण तो काळ राजेश यांचा सुवर्ण काळ असल्याने लोकांनी त्यांना पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली आणि हा सिनेमा हिट झाला. छोटे सरकार हा 1974चा सिनेमा यांचा नायक म्हणून अखेरचा सिनेमा. यानंतर त्यांनी सहाय्यक आणि चरित्रात्मक भूमिका साकारायला सुरुवात केली. जमीरमध्ये त्यांनी सायरा बानू यांच्या वडिलांची भूमिका केली. हा सिनेमा हिट झाला. परवरिशमध्ये त्यांनी डीएसपी साकारला. हाही सिनेमा हिट झाला. हिरो या जॅकी श्रॉफ यांच्या पदार्पणाच्या हिट सिनेमात यांनी कमिशनरची भूमिका केली होती. तेहलका सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका केली.
विधाता या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चमत्कार या हिट सिनेमातही त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती. प्रेम रोग हा त्यांच्या कारकिर्दीमधील एक जबरदस्त गाजलेला सिनेमा. रॉकस्टार हा त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स असलेला अखेरचा सिनेमा ठरला. शम्मी यांनी 2 सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं. मनोरंजन हा 1974चा सिनेमा अमेरिकन सिनेमाचा रिमेक होता. बुंदलबाज हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला होता. दोन्हीही चित्रपटांना समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, तरीही बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे चालू शकले नाही. आज मात्र या दोन्ही सिनेमांना कल्ट स्थान प्राप्त झालंय. शम्मी यांना फिल्मफेअर व्यतिरिक्त झी सिने, स्क्रीन अवॉर्ड्स, आयफा अशा अनेक सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल गौरवण्यात आलं होतं. ते संगणक आणि इंटरनेट प्रेमी होते. त्यांच्या घरात त्यांची एक स्पेशल कॉम्प्युटर रूम देखील होती. त्याचबरोबर ते इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडियाचे संस्थापक आणि चेअरमन देखील होते. भारतात इथिकल हॅकर्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. नृत्य हा त्यांचा श्वास होता. अनेकदा ते स्वतःच गाण्याची कोरिओग्राफी करायचे. त्या काळी त्यांना भारताचे एल्विस प्रिस्ली असंही म्हटलं जायचं. आपल्या दिसण्या राहण्याबाबतही ते जागरूक असायचे. शम्मी कपूर द गेम चेंजर ही रॉफ अहमद लिखित त्यांची बायोग्राफी प्रसिद्ध झाली आहे. गीता बाली यांच्याशी 1955 मध्ये त्यांनी विवाह केला होता. त्यांना 2 मुलं झाली. 1965 मध्ये गीता यांचा मृत्यू झाला आणि नंतर त्यांनी नीला देवी यांच्याशी विवाह केला. 14 ऑगस्ट 2011 रोजी ते अनंतात विलीन झाले. भारतीय पोस्टाने 2013 मध्ये त्यांच्या फोटोचे स्टॅम्प्स छापून त्यांचा सन्मान केलाय. मुंबईतील बँडस्टँड इथे त्यांचा पुतळा उभारण्यात आलाय. आज या चैतन्यपूर्ण आणि एनर्जेटिक परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या महान अभिनेत्याचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक अभिवादन. तुम्हाला शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय त्यांना दादासाहेब फाळके हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार अजूनही देण्यात आला नाही, याबद्दल आपलं मत काय हेही आम्हाला सांगा.